आम्ही काय केले हे पापड। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या या चॅनलमध्ये। आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे साबुदाण्याचे पापड। तर आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे। पाणी जे आहे ते साबुदाणे बुडतील एवढं पाणी घ्यायचं आहे आणि गॅसवर ठेवायचं आहे आणि ढवळत राहायचं आहे। तर हे साबुदाण्याचे पापड जे आहे त्याला चिकोड्या पण म्हणतात। हे साबुदाण्यांचे पापड करण्यासाठी आदल्या दिवशी रात्री आम्ही साबुदाणे भिजत घातलेले होते आणि हे साबुदाणे जे आहेत ते थोडं जास्त पाणी टाकून भिजत घालायचे आहेत आणि आता थोडंसं ते पाणी जे आहे आता ढवळत राहायचं आहे आणि हे पाणी जे आहे ते एकदम घट्ट होईपर्यंत आपल्याला ढवळत राहायचं आहे। ते साबुदाणे आता ढवळतोय, तर ते का ढवळायचे आहेत तर ते साबुदाणे चिकट असतात, त्याच्यामुळे जेव्हा गॅसची जी ज्योत असते, फ्लेम असते ती जास्त असेल तर ती साबुदाणे जे आहेत ते टोपाला चिकटण्याचे म्हणजेच करपण्याचे चान्सेस असतात, त्याच्यामुळे ते सतत हलवत राहायचे असतात, ढवळत राहायचे असतात। तुम्ही बघू शकता की हे मिश्रण जे आहे ते घट्ट झालेलं आहे। तर ह्याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि 10 ते 15 मिनिट तसंच ठेवायचं आहे। आता गॅस बंद करून 15 मिनिट झालेले आहेत आणि 15 मिनिटांनंतर आम्ही पापड करायला घेतलेले आहेत साबुदाण्याचे। तर साबुदाण्याचे पापड करायचे म्हणजे लाटायचे नाही आहेत, नुसतं चमच्याने ते जे मिश्रण आहे ते प्लास्टिकच्या एका पिशवीवरती पसरवायचे आहेत। आता मगाशी मी जसं सांगितलं की आपण गॅस बंद केल्यानंतर 15 मिनिट तसंच ठेवायचं आहे मिश्रण, कारण ते जे मिश्रण आहे ते थोडंसं ठेवल्यामुळे 15 मिनिट ठेवल्यामुळे अजून घट्ट होतं आणि आपल्याला पापड करायला एकदम सोपं जातं। तर एवढा घट्टपणा त्या पापडाच्या मिश्रणामध्ये आला पाहिजे। आता हे जे आपण पापड टाकलेले आहेत ते आपल्याला उन्हात सुकवायला लागतील, कारण इथे दिसते तुम्हाला की थोडंसं घट्ट आहे, तर मी हे उन्हात वाळवलेले आहेत आणि उन्हात वाळवायला म्हणजे हे सुकायला पापड 2 ते 3 दिवस जातात। तर हा आजचा पहिला दिवस आहे। हा पापड सुकत लावायचे आजचा दुसरा दिवस आहे। इथे तुम्ही बघू शकता की पापड जे आहेत ते थोडेसे सुकलेले आहेत, कडात सुकलेले आहे आणि मध्यभागी जे आहे ते थोडंसं अजून नरम आहे, तर आजही ती सुकवायला लागतील। आजचा तिसरा दिवस आहे आणि तुम्ही इथे बघू शकता पापड पूर्ण सुकलेले आहेत, कडकडीत झालेले आहेत। आणि एक म्हणजे तुम्हाला जर हे पापड प्लेन करायचे नसतील तर तुम्ही त्याच्यामध्ये जिरं पण टाकू शकता किंवा लाल मिरची पावडर टाकू शकता किंवा काळी मिरी टाकू शकता, जसं तुम्हाला पाहिजे। पण हे जे पापड आहेत ते आम्ही उपवासाचे केलेले आहेत, त्याच्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये काहीच टाकलेलं नाही। उपवासाचे करायचे तर तुम्ही जिरं पण टाकू शकता, पण आम्ही प्लेन केलेले आहेत। इथे मस्त झालेले आहेत पापड, पांढरे शुभ्र। तर आता बघूया, तळायला नेऊया पापड। तळल्यानंतर कसे होतात ते मी तुम्हाला दाखवते। इथे आता मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, जास्त तेल नाही वापरणार आहे आणि त्याच्यामध्ये तेल एकदम गरम झाल्यानंतर पापड टाकलेला आहे। इथे तुम्ही बघू शकता की पापड कसा फुलतोय तो। आपले साबुदाण्याचे पापड म्हणजे चिकोड्या जे आहेत त्या तयार झालेल्या आहेत, जे तुम्ही बघू शकता मस्त कुरकुरीत झालेले आहे। मी तुम्हाला दाखवते पापड तोडून कसा झालेला आहे। इथे छानपैकी क्रिस्पी झालेला आहे तो। आम्ही काय केले हे पापड, हे बघा आम्ही पापड केले। आता ते सांगू का, आम्ही साबुदाण्याचे केले। ती जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि मग सबस्क्राइब करा। तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत छान छान राहा आणि माझे व्हिडिओ नक्की पहा। धन्यवाद।